फोटो काढून, हार घालून आणि जयंती साजरी करून आंबेडकरांना अभिवादन होत नाही. त्यांच्या विचारांचा समाज उभा केला तरच ही खरी आदरांजली ठरेल, असा सनसनीत इशारा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नाशिकमध्ये दिला. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विशेष अंकाचा प्रकाशन सोहळ्यात शिरसाट यांनी थेट शब्दात वास्तव मांडलं. आज प्रत्येक जण आंबेडकरांचे नाव घेतो, पण त्यांच्या विचारावर वागणारी किती, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान मे महिन्यात बौद्ध बांधवांसाठी थेट बुद्धगया येथे विशेष ट्रेन सोडण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आणि विशेष म्हणजे या यात्रेसाठी जाणाऱ्यांसाठी औषधोपचारासह सर्व सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे. यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली. कार्यक्रमात पत्रकार सतीश रुपते आणि अविनाश यांनी संपादित केलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन अमन साहेब आंबेडकर यांच्या हस्ते पार पडले, तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य होते. शिरसाट यांनी सध्याच्या माध्यमांवर थेट प्रहार करत म्हटलं, एकेकाळी पत्रकारितेचा दरारा इतका होता की सत्ताधाऱ्यांनाही भीती वाटायची, पण आज परिस्थिती उलटी झाली आहे. आज अनेक ठिकाणी पत्रकारिता मालकदार्जिनी झाली आहे. सत्याऐवजी हवं ते छापलं जातंय. या वक्तव्याने सभागृहात खळबळ उडाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील माणसाला ताठ मानेने जगायला शिकवलं. आज तो समाज सर्व क्षेत्रात झेप घेतोय, पण त्यामागे त्यांची प्रेरणा विसरली जात आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितले. आता विचारांची कास धरा, नाहीतर नाव घेणंही केवळ दिखावगिरी ठरेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. लोकशाहीर वामनदादा कर्टक आणि ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव बागुल यांच्या संयुक्त स्मारकासाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच आंबेडकरांचा वारसा केवळ भाषणात नाही तर कृतीत जिवंत ठेवा, अन्यथा इतिहास माफ करणार नाही, या शब्दात शिरसाट यांनी उपस्थितांना झंकारून सोडलं. पहिल्याचे जे काही पत्रकार होते त्यांच्या लेखणीमध्ये असलेली ताकद ही त्यांची स्वतःची होती. ते स्वतःचं डोकं वापरत होते आणि वाटेल ती बातमी स्वतःच्या मर्जीने छापत होते. आता त्यांना ते सुद्धा अधिकार प्राप्त नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. पाहायला मिळालं म्हणून मी काम करताना त्या दृष्टिकोनातून पाहतो. मी तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा मंत्री झालो होतो, लोकांनी पहिले सांगितलं की तुझा बळी गेला म्हणून समज. मंत्रिमंडळातील लोक काय करतील ते मला माहित नाही, पण समाजाचे लोक जे आहेत ना, इतके डेंजर आहेत, ते तुला काम करू देतील असं मला वाटत नाही. अरे मला समाजाचे येतात ना, राहू द्या ना. माणसाला जोपर्यंत विरोधात नसतो तोपर्यंत त्याच्या जगण्याला अर्थ नसतो असं मानणारा मी आहे. मी उद्या राहू शकतो का नाही. मी असेही पत्रकार पाहिले ज्यांचा दरारा महाराष्ट्रात होता. आजकाल युट्यूबचे चॅनल चालवतात, ते स्वतःच चॅनल स्वतःच बोलतात, स्वतःच त्याला काय म्हणतात, त्याला पुन्हा युट्यूबवर काय करतात, अपलोड पण करतात, त्याला बूस्ट ब्रॉडकास्ट करतात, बूस्ट करतात वगैरे, त्याला जास्त फॉलोअर असले पाहिजे म्हणून. त्या पत्रकारांना मी असं पाहिलेलं की जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल की कोणताही केंद्रीय मंत्री असेल त्याच्याशी समोर मांडीवर पाय ठेवून असा बोलायचा, पायावर पाय ठेवून. एक दिवस असा आला की त्या पत्रकाराचं काही चुकलं. सकाळी तो ऑफिसला आल्याबरोबर खुर्चीवर बसल्याबरोबर ते त्याच्या असलेल्या क्लर्कने सांगितलं की साहेब, आजपासून तुम्हाला ऑफिसमध्ये यायला मना केलेली आहे, तुमचा जॉब संपला. ज्या गाडीने तो यायचा संपादक होता, ज्या गाडीने तो यायचा ती गाडी सुद्धा तिने घरी जातात, रिक्षा करून त्या माणसाला घरी जातात. मी कधीही ब्रीफिंग त्यांचे घेत नाही, की त्यांचे पॉइंटर मी कधी विचारत नाही त्यांना तुमचे काय पॉइंटर आहेत. मला माहिती हे काय प्रश्न विचारणार, ज्याच्यामुळे टीआरपी वाढू शकतो, ज्याच्यामुळे चॅनल चालू शकतं, तसेच प्रश्न त्यांचे असतात. आणि कुठेतरी एखादं वाक्य आपल्या तोंडातून असं निघलं पाहिजे की ज्याच्यामुळं दिवसभर ती बातमी चालली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना कधी पॉइंटर काय घेऊन आणलेस काय विचारणार, मी बेधडक कुठेही
त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असतो. त्याच्या मागचं कारण एक आहे की त्या बिचाऱ्यांचा काही दोष नसतो. चॅनलवाले सांगत असतात की तुला काय करायचं. आता पत्रकारिता ही माणसावर डिपेंड राहिली नाही तर मालकावर डिपेंड झालेली. 4-7 दिवसामध्ये मुख्यमंत्री बदलली किंवा काय ही जी चिंता आहे म्हणून तिकडे जाण्याचं आम्ही थोडंसं पुढे मारतो. नवीन मुख्यमंत्री घ्यायचा येईल आता नितीश कुमार काय. नाशिकला काय दिलं तर नाशिकला हे वामनदादा खडकांचा जो काही इतिहास लोक सांगतात. मी त्या ठिकाणी सुद्धा त्या दिवशी देशवंडीला गेलो तिथे सुद्धा सांगितलं. मी ते गाव कधी आयुष्यात पाहिलं नव्हतं. ते कुठे राहतात माहित नाही. पहिले पैसे सँक्शन केले, टेंडर काढलं, एजन्सी फिक्स केली, नंतर ते गाव पाहिलं. त्याला 14-14.5 कोटी रुपये मी दिले. काम चालू आहे आता कुठे देशवंडीला जाऊन पहा काम चालू आहे. काम फक्त घोषणा करण्यापुरतं मर्यादित नाही. संजय शिरसाटने घोषणा केली याचा अर्थ कामाला सुरुवात झाली असं समजायला हरकत नाही. वामनदादा कर्डक काय होते तर असं मी सगळं त्या दिवशी सुद्धा भाषणामध्ये सांगितलं. बाबासाहेबांनी आंदोलन उभं केलं, बाबासाहेबांनी चळवळ घडवल्या, परंतु वामनदादांनी काय केलं तर वामनदादांनी सर्वसामान्य माणूस, ती आमची अनपढ महिला भगिनी असेल, माणूस असेल, मुलगा असेल, कोणी असेल, त्यांच्या हृदयामध्ये बाबासाहेब कोरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वामनदादा महाडिकांनी केलं. प्रत्येकाच्या तोंडीलाच वामनदादा खडकांचं गाणं असतं. म्हणून मी हे काम त्यासाठी केलेलं आहे की त्या वामनदादांचा असा सन्मान झाला. दादासाहेब गायकवाडांसाठी किती पैसे दिले पुढे दे 23 कोटी रुपये दिले. आता इथे सुद्धा शहरामध्ये त्या दिवशी दादा भुसेने मागणी केली, आपण इथे 10 कोटी रुपये देतोय. बागुल आणि दादासाहेबांचं एक वामनदादाचं एक जॉईंटली इथं स्मारक आपण या नाशिक शहरामध्ये उभं करतो. या दोन्ही महापुरुषांचं. म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी सुद्धा चांगला आहे. आंबेडकर जयंती आहे, धूमधडाक्यामध्ये दरवर्षी साजरी होते. एकमेव नेता असा जगाच्या पाठीवर आहे ज्याच्या जयंतीला लोकांना बोलवावं लागतं, ज्याच्या जयंतीला लोकांना जमा करावं लागतं. नाही तर पुढारच्या भाषणासाठी, पुढारचं भाषण ऐकून घेण्यासाठी सुद्धा लोकांना धाड्याने आणावं लागतं. आम्हाला माहिती नाही, राजकारणात आम्हाला सगळं माहिती कसे लोक जमा करावं लागतात. पण बाबासाहेबांची जयंती म्हणते ही बाबासाहेबांची जयंती नसते, लक्षात घ्या. त्या घरातील प्रत्येक माणसाचा वाढदिवस त्या दिवशी असतो. तुम्हाला जर विचारलं तर बायकोचा वाढदिवस तरी लक्षात आहे का तुमच्या? नाही येतं मान हलवा, बायकोच मला हलवते कळून तुम्हाला काय होतं. बोलायचं तो सोडा, बायकोचा वाढदिवस नाही ते म्हणतो तो दिवस आठवायचा कशाला, असेही लोक काही आहेत. म्हणून त्या दिवशी 14 एप्रिलला बघा, तुम्ही नवीन कपडे घालता, बायको नवीन कपडे घालते, आई वडील नवीन कपडे घालतात, मुलं नवीन कपडे घालतात. आणि त्या दिवशी आमच्या बाबासाहेबांची जयंती, आमचा वाढदिवस आहे, आमच्या बाबासाहेबांचा वाढदिवस आहे, सगळे आनंदात साजरी करतात. हे मोठेपण बाबासाहेबांचं. तो तुम्हाला खटक घालतोय समजा, माणसाचा विरोधक हा असला पाहिजे. म्हणून मला राहू दे ना, पाहू ना काय होतं. साहेब असे मंत्री झाले, तसे मंत्री झाले, मला जे काम करायचं ते मी करेल. मला काम करताना हस्तक्षेप झाला किंवा मला वाटलं की हे काम माझ्याकडून होणार नाही, त्या दिवशी सोडून नाही देईल, मला काही चिंता नाही. आणि म्हणून मी काही निर्णय घेतलेले, मग ते हॉस्टेलचा निर्णय असेल, पीपल एज्युकेशन सोसायटीचा निर्णय असेल, विद्यार्थ्याचा निर्णय असेल, तुमचा महाडचा 14 तोळ्याचा निर्णय असेल, सगळे अनेक निर्णय मी सांगू शकतो. 1 तास नव्हती यादी वाचत आहे. बुद्धगार आम्ही सगळे निर्णय सांगतो. बुद्धगारांनी आता पुढच्या आठवड्यात चालतो. आणि तुम्हाला एक सांगतो, 14 एप्रिल झाल्यानंतर मे महिना लागणार आहे. तुम्हाला काही काम धंदे तर नाही मे महिन्यामध्ये. सगळेजण बुद्धगायला निघा, मी ट्रेन काढतोय, फ्री चाललेले 6 दिवसाची ट्रेन मी काढतोय, म्हणजे शासनाकडूनच काढतो. जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, तिथं फिरण्याची व्यवस्था, तिथं बसची व्यवस्था, सगळी व्यवस्था विथ डॉक्टर. जी संधी आपल्याला मिळाली ती कुठेतरी मार्गी लागली पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश. काय केलंय
म्हणून मी सुद्धा वेगवेगळ्या संकल्पना आणतोय. तुम्हाला जर जमलं तर 13 तारखेला या शिवाजी पार्कला 2000 ड्रोन शिवाजी पार्क मध्ये वर उडतील. आकाशामध्ये आमच्या बाबासाहेबांच्या जीवनावरचं सर्व चित्र त्या ठिकाणी आकाशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ते 13 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता. नाही आता आलं टीव्हीवर पहा. अरे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला उंची दिली, गुलाममधून माणूस बनवलंय, त्यांच्यासाठी आपण हे सगळं करायचं नाही. हे बाबासाहेब उपकार नाही. बाबासाहेब तुमच्यामुळे नाही, तुम्ही बाबासाहेबांमुळे आहात हे कधी विसरू नका. नसता आजकाल अंगावर सोनं घातलं 2-4 किलो की ते बाबासाहेबांचा फोटो छोटा आणि आपला फोटो मोठा होतो. पण तुला सांगतो हे असं चालतं. आणि जेव्हा ते पाहतो त्या कामाला मनाला असं वाईट वाटतं. अरे त्या बाबासाहेबांनी कोट घातला, हा कोट फॅशन म्हणून नाही घातलेला त्याच्या नात. पण तुला समोर सांगतो, समाजातला प्रत्येक माणूस त्या कोटात 7 कोट घालताना बाबासाहेबांना पाहायचा होता. प्रत्येक माणूस त्याच्यासाठी मी घातला. माझ्या समाजातला माणूस या सुटाकुटात असला पाहिजे, ते बाबासाहेब स्वप्न. म्हणून आम्ही लंडनला 2 वेळा जाणार. आता बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं समाज घडवण्याचं कामाची जबाबदारी आता सर्वांवर. पत्रकारांवर खास तुमच्यासारखे जे काय वाळत ना ते पत्रकार ते दमदून वाळलेले आहेत. काही लोक कुठे करत चष्मा लावलेला कुठे गेला. बाळासाहेब शिंदे काही असेल आपलं मत दणकावून कसं मांडायचं हे अशा याच्यावर आपण शिकलो. बाळासाहेब मला जेव्हा हे मंत्रीपद मिळालं त्या टायमाला मंत्रिपदाचा उपयोग कसा करायचा हे मी मनाशी कोणकाळ बांधले. बाबासाहेबांनी आपल्याला जे काही दिलेले जो काही पद ज्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला मिळालंय, रिझर्वेशन नसतं तर मला मी मंत्री झालो असतो. हेच ते नाशिक शहर हे माझं आजोळ आहे. संभाजीनगरहून एसटीने मी बाप्पाचा मिळालेल्या पासवर इकडे यायचो. सुट्ट्या लागल्या की मी नाशिकला जायचो. गांधीनगर, आंबेडकर नगर, उपनगर, नेहरू नगर, सगळं नाशिक रोड, भद्रकाली, सगळ्या कोणत्या पाहिजे तुम्हाला हा मला सांगा. सगळं गल्ल्याला गल्ल्या मला माहिती, शरणापूर माहिती, काय सगळं. म्हणून मला नाशिक महत्वाचं नाही, परंतु आज एक चमत्कार बाबासाहेबांची घटना आज मंत्रिमंडळ म्हणून आलो. आज हे तर माझा सत्कार होतोय, किती मोठं भाग्य आहे. सुरेशजी निकुम, ज्येष्ठ पत्रकार आकाश भांदरा, तथा हरीश भटंगे या सर्वांचं या व्यासपीठावर स्वागत. आलेल्या सर्व माझ्या पत्रकार बांधवांचं आणि आलेल्या सर्व आंबेडकर प्रेमींचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू. हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम फक्त पुस्तक प्रकाशन आणि ज्या लोकांनी बाबासाहेबांसाठी काम केलं, ज्या लोकांनी बाबासाहेबांच्या कामासाठी योगदान दिलं, अशा सगळ्यांचा आपण या ठिकाणी पुरस्कार करणार आहोत. कार्यक्रमाचा हेतूच तो आहे की बाबासाहेबांचं काम आपण तळागाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण लढलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला लढायला शिकवलंय आणि मग जगायला शिकवलंय, तर आम्ही आधी लढू आणि मग जगू. आता संघर्षाची वेळ आहे आपल्यावरती आणि आपण फार मोठ्या संघर्षातून चाललेलो आहोत. आपल्या मुलांच्या स्कॉलरशिप संदर्भातले जे प्रश्न आहेत किंवा सामाजिक जे प्रश्न आहेत, आपल्या घरकुलाचे जे प्रश्न आहेत, हे सरकार मार्गी लावत नाही. ते सरकारकडे मार्गी कसा लावायचं हे आपण आता धोरण स्वीकारलं पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त लढा दिला पाहिजे या मताचा मी आहे. आमचे सन्माननीय मंत्री, न्यायमंत्री इथे उपस्थित आहेत. त्यांनी या सगळ्या प्रकरणांची दखल घेऊन ते प्रकरण मार्गी लावावे अशी मी त्यांना या कार्यक्रमाप्रसंगी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.